आता येऊया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, विभाग 6, योग्य पर्यायाची निवड. इथे आपण पाहणार आहोत की पगाराच्या मर्यादेपेक्षा रणनीतीला महत्त्व कसं द्यायचं. सुरुवातीला आपण बीकॉमच्या 4 लाखांच्या सुरुवातीच्या पगाराबद्दल बोललो होतो, आठवते? आता त्याची तुलना या 3 प्रमुख मार्गांच्या वरिष्ठ स्तरावरील पगाराशी करून बघा. सीए सारखे पारंपरिक आणि सीएफए सारखे ग्लोबल कोर्सेस थेट 40 ते 45 लाखांपर्यंतची मर्यादा गाठू शकतात. तर तुलनेने अतिशय कमी वेळ घेणारे डेटा ॲनालिटिक्ससारखे टेक कोर्सेस 25 लाखांपर्यंतची उत्तम झेप घेऊ शकतात. हे आकडे अक्षरशः डोळे उघडणारे आहेत आणि हेच स्पष्ट करतात की योग्य दिशा निवडणे किती महत्त्वाचे आहे. मग हा निर्णय घ्यायचा कसा? त्यासाठी ह्या 5 सोप्या टप्प्यांचा वापर करून पहा. सर्वात आधी स्वतःच्या आवडीचं क्षेत्र ओळखा. अकाउंटिंग, फिनान्स की टेक? दुसरा टप्पा, वेळेचं नियोजन करा. शॉर्ट टर्म कोर्स करायचा आहे की 3 ते 5 वर्षे द्यायची तयारी आहे? तिसरा म्हणजे खर्चाचा अंदाज घ्या. चौथं, आपल्या बीकॉम पदवीमुळे कोणकोणत्या सवलती मिळतायत ते तपासा. आणि ह्या सगळ्याचा विचार करून 5व्या टप्प्यावर योग्य सर्टिफिकेशनची निवड करा. अंतिम ध्येय आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक यांचा अचूक ताळमेळ साधला की यश नक्कीच मिळणार. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली आहे की बीकॉम नंतर अनेक भारी मार्ग खुले आहेत. मग तो पारंपरिक सीएचा मार्ग असो, जागतिक स्तरावरील सीएफए असो किंवा कमी वेळेत जास्त फायदा देणारा टेकचा मार्ग असो. पण खरा प्रश्न हा आहे की 2026च्या या अत्यंत आव्हानात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात हे कॉमर्स लॉन्चपॅड उमेदवाराला नक्की कोणत्या दिशेने घेऊन जाईल? तुमची स्वतःची रणनीती काय असणार आहे यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण वेळ काढून समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.